हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. मी आलेले आहे आज द्राक्षाच्या बागेत. या द्राक्षे खायला सर्वजण. बघा द्राक्षाचा बाग. इथं उभा राहायला येईना इथं तर. या द्राक्षे खायला कुणाला आवडतात त्यांनी. द्राक्षाचे मालक बसलेत बघा इथं. कुठे गेले मालक? कुठे गेले ग? दिसा ना तुम्ही झाड. हात करा. द्राक्षाचे मालक आहे बरं का. द्राक्षे खायला आलोय आम्ही, या खायला. कमेंट करा, तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की कमेंट करा. इथून चालायचं कठीण आहे. हा ना. कुणाचा बाग काय ते सांगते मालकाचं नाव. हॅलो गाईज, मी आलेले आहे तर माझं मोठ्या भावाच्या मुलीच्या रानात. मोठ्या भावाच्या मुलीचं रान आहे हे शेत. त्यांच्या शेतात आले मी आज द्राक्षे खायला. या तुम्ही पण सगळेजण द्राक्षे खायला. बघा किती द्राक्षे लागलीत. बघा द्राक्षाचा बाग. या द्राक्षे खायला सर्वजण. सगळे द्राक्षेच आहे इथं खायला. किती वर्ष झालं अजून किती दिवस टाइम आहे बरं आहे द्राक्षे तोडायला, माल न्यायला? अजून 15 दिवस टाइम. 15 दिवस टाइम आहे ना. कोणती फवारणी करता औषधाची? याला काही एक फवारणी असते का? लय असतात ना, पण जास्त करून कोणती वापरता तुम्ही? त्याला सगळं कीटकनाशक, थ्रिप्स, परत तुम्हाला सांगतो दावणी बुरीचे सगळे औषधं असतात. खालून सोडायला असतं. हा ना. माल तर भरपूर लय खर्च येतो अगोदरच नाही का? खर्च लय नाही येतो अगोदरच, लय खर्च येतो. लाखभर रुपये माल तुटून जाऊ. बघा झाडांना डेंग्या पण लावल्यात. त्या डेंग्या लावल्यात द्राक्षाच्या झाडांना. हे काय आहे? बांबू लावले. ते झाड ही नाही होत. मंडप आहे त्याला. मंडप बांधलेला आहे तारांनी. बघा कसं वरती तारांनी बांधलंय त्याला. मंडप केलाय पूर्ण त्याचा. दिसतंय का कुठं मोकळं असं मंडपावानीच वाटतंय सेम, नाही का? पूर्ण मंडप असल्यावानी वाटतंय. ठिबक नाही, डायरेक्ट असं पाणीच देतात सरीतून.
हा तसं हे देतो काय ठिबक ठिबक आहे मध्ये. ना? हा ठिबक वरती नाही का हो काही ठिबक आहे ठिबकनी पाणी सोडतात त्याच्या बुडाला आणि मग मध्ये कसं असं सोडलं हे खालून आता काकरपाई करून भरलं ना मग. असं का गारवा भरायचा. हा हा ते थंड राहावं म्हणून नाही तर ठिबक वरतीच आहे नाही सगळं अच्छा अच्छा शेणखत सगळं करायला तयार लय फक्त हा ना पण पैसे होते तेवढं करायला. पाहिला दाखव फक्त नाही का पण छान वाटते बघायला खूप मस्त वाटते या सर्वजण द्राक्षे खायला द्राक्षाच्या बागात बसलोय आम्ही हो का आमचे ते पण आहे मागं द्राक्षाचे मालक मोठ्या भावाच्या मुलीचं शेत आहे बरं का हे द्राक्षाचा बाग तिचा ती नाही आली आज आजारी तिला ॲडमिट केलंय ॲडमिट आहे ती दवाखान्यात पण गेला ना नाही तिचे मिस्टर हा इथं बसलेले गेलाय मुलगा आणायला हॉस्पिटलमधून येईल ती आता या द्राक्षाचा बाग पाहिला या नक्की या आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा दोन बाग मिळून 9 लाखाच्या 9-9.5 लाखापर्यंत होईल. 2 बाग आहे का अजून कुठं येत अजून एक वाट्यात बाग आहे ना. आहे ना भरपूर लांब आहे हा इथून रस्ता आहे हो का 73 झाड आहे एका वेळेला. 73 आणि 75 झाड आहे. बरंच लांब आहे बरंच मोठं शेती आहे. ओके घ्या की तुम्हाला द्राक्ष खायला आंबट येते अजून थोडा आंबटपणा आहे ना खायला थोडा वेळ आहे हा आंबट आहे आता सध्या अजून गोडपणा नाही आला त्याच्यात साखर उतरायला अजून 10 ते 12 दिवस टाइम आहे. हा ना त्याच्यात साखर आहे म्हणजे साखरेसारखं लागायला ना 130-40 दिवस रान झालं ना. हा ना अजून टाइम आहे म्हणजे गोड लागायला ना 20 दिवस रान दम धरलं पाहिजे. हम्म. आपले राईट म्हणून यात्रेला बाग द्यायला आम्हाला. पक्षी तरत येत असतं ते हा मग तू जाळी टाकलं ना खांच्यात नसेल करून वेगळा परत आणतो जाळी टाकलं नाही उतरत नाही उतरलं. त्याच्यावरती पण असं जाळीने बघा ना किती एकदम चौकोनी जाळी टाकली ती वेल खाली उतरावं नाही म्हणून असं जाळी फक्त द्राक्षाचेच गड खाली घेतलेत त्यांनी फक्त द्राक्षाचे गडच खाली आलेले आहे याच्या असं जाळी पसरवली नाही का वरती तारव सगळं येते तारेवरती वेलेन मग द्राक्षाचे गड खाली सोडलेत सगळे खाली घेतले ते खाली घेतात का असं म्हणजे काय द्राक्षाचे गडच सगळे खाली घेतात ना ते मनाने बाजूने खाली वजनाने खाली येतं का अच्छा हा हा वजनामुळे ते गड खाली येतात का बांधावं लागतं. हा 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 म्हणजे लय खाली बी नाही आलं पलीकडे ताराच आहे ना त्याला पलीकडे बाजूला फुटला ताराचा सपोर्ट आहे खाली पडलं हा ताराचा सपोर्ट आहे त्याला बघा तारेचा सपोर्ट आहे त्याला अच्छा म्हणजे असं पूर्ण तार जाळीवाणी बनवलंय लग्नाचं म्हणतो त्याच्यावरच खर्च. हा ना चांगला मंडप बांधलाय बरं का द्राक्षांसाठी तो तिथं गड पडलाय एक खाली तुटून पडला का ते तुटून पडले तुटून पडलाय वजनाने पडलं काय त्याच्या काय केलं पाहिजे नेमकं दरवर्षी याच्यात दरवर्षी शिकावं लागतं याच्यात दरवर्षी शिकावं दरवर्षी आणि जो शिकन तोच टिकन नाही तर मग गेला मग काय लय त्याचा अनुभव घ्यावा लागत असन प्रत्येक वेळेस त्याला रोग पडला कुठं पडलं औषध कोणतं काय लय जपावं लागत असन याला पण मग काय फुकट नाही कोणतं लय मेहनत घ्यावं लागत आता मग आता नगरी 13 टनाच्या आसपास उतरणार. हा वजन नाही खाणार आहे नाही चांगला आहे माल तुमचा नक्कीच 13 टन जरी गेला तरी जेवढी मेहनत घेतली तुम्ही त्याचा फायदा तर होणारच नक्की होणार हा नाही वजन साखर असल्याशिवाय वजन होत नाही त्याला. हा ना
तसं एवढं वजन नाही भरत ना, हम्म. गोड पाना नाही येत तोपर्यंत वजन नाही भरत ना. जेवढी शुगर उतरत ना हां तेवढं त्याला वजन. हां. बाय सर्वांना, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय सर्वांना, बाय.